मॅचला सुरुवात पहिल्या षटक इथून मात्र प्रगतीपथावरती पहिला बॉल लोअर फुलटा चेंडू कबरी क्षेत्राकडे ढकलला आणि तिथे मात्र इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. पहिल्या बॉलवरती आली सिंगलने इथे अकाउंट ओपन होत असताना असंख्य धावफलकावरती पाहायला मिळेल. एक या अंकावरती सुनील गोलंदाजी करतात. सुनील याचा देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रवास राहिलाय. गोलंदाजी असो फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेतली आहे. हो यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला. कट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. बाबू तांबे याला मात्र हे कॅश प्राइज महेश दादा मोरे यांच्या शुभास्ते दिला. सो वेल प्लेड बाबू तांबे आणि पुढील स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या सर्वांच्या वतीनं. त्यानंतर मुकेश भोसले यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज झाले. तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. व्हॉट कॅच, काय कॅच पकडली आहे फलंदाज बाद. त्यानंतर अजितदादा मोरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. बाबू तांबे आज तो पार्टी बनतीये बाय. वेल प्लेड. हे तुझ्या खेळाचं श्रेय खऱ्या अर्थानं ही तुझी मेहनत आहे. आविष्कार आला बॅटिंग करण्याकरिता. अभिषेक जंगम वाघावळे यांच्याकडून 3 चेंडूवरती 3 षटकार लगवणाऱ्या फलंदाजाला 5000 रुपये. आविष्कारसाठी ओनली वन. ओके थँक्स आविष्कार. तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगवायचे आहेत आणि 5000 रुपये कमवायचे. धावसंख्येचा फळकावड पाहिलं तर 1 अंकावरती हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला कट केला गेलाय. ऑफसाईड क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकलला गेला आणि तिथून ही सिंगल घेतली जाते. फायनलची मॅच आपण पाहतोय. सगदेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये धारदेव या दोन संघादरम्यान चालू असलेला हा फायनलचा सामना. या अगोदर देखील आपण पहिल्या गटातून फायनलचा सामना पाहिला. तिथे शिंदे संघाने बाजी मारली. इथे बाजी कोण मारणार, यजमानी संघ सगदेव की धारदेव. षटकातला पुढचा बॉल. अहो यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. धावसंख्या 2 वरती आहे. चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना सुनील अष्टपैलू कामगिरी पार पाडतायत आपल्या संघासाठी, धारदेव संघासाठी. राईट मोर द विकेटने शेवटचा बॉल मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र बॅकफूट वरती आले. ऑनसाइडला मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला फेकून दिला. 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सामना संपल्यानंतर कमिटी मेंबर्स आपण कुठेही जाऊ नका. आपण व्यासपीठाकडे या. इथे मान्यवरांचा सत्कार समारंभ होईल. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. आयोजकांनी ही सूचना आपण लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि आनंद या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची गाठली गेली आहे. विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु चेंडू भरतीला दान केला आणि इथे सिंगल घेतली गेली. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 7 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. कोणत्या फलंदाजाने आता मात्र षटकार ठोकला तर 3 चेंडूवरती 3 षटकार लागवले. तर 5000 रुपये पहिला आमच्याकडे जमा करा. त्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करतो. चला 5000 रुपये जमा झालेत. धन्यवाद. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला उंची गाठली आहे चेंडूनं. मात्र इथून काय घडले देखील पाहावं लागेल. पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट झाली. इथून मात्र 2 धावा येत आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 9 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. चंद्रकांत दादा जंगम यांच्या माध्यमातून जर संघ विजयी झाला
देणगी आलेली आहे सखदेव संघासाठी 500 रुपयाची देणगी आली, त्याबद्दल आम्ही त्यांचे सततचे आभारी आहोत. यावेळेला काय घडले देखील पाहावं लागेल. डॉट बॉलची सांगता झाली आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल ग्रँड फिनाले. धावसंख्या रोखली गेली आहे. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय एकंदरीत 9 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलवरती आता मात्र धावा येणं गरजेचं आहे. 3 षटकार लगावणं गरजेचं आहे कारण कॅश प्राइज झालाय. तर इथे काय घडलं देखील पाहावं लागेल. चला 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तरी देखील 5000 रुपये. अभिषेक जंगम वाघावळे असा स्पॉन्सर एखाद्या टीमला असेल ना, तो संघ 7 समुद्र पलीकडे निघून जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा. षटकारला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला. अचूकता दाखवली जाते. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या रोखली गेली आहे 9 या अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये सुनील यांनी आणि आनंद देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. धारदेव संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आणि या फायनलच्या मॅच मध्ये देखील एक चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळेला अतिरिक्त उंची गाठलेली लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक पळतील. ही चुकी केली क्षेत्ररक्षकांना वेट अँड वॉच करणं गरजेचं होतं. 2 धावा मात्र जरूर आले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसतील आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. 12 चेंडू 12 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सखदेव संघ ताबडतोब आणि सखदेव गावातील ग्रामस्थ तसेच भागातील कोणताही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. कांदाटी विभागातील कोणताही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. आणि 12 धावांची आवश्यकता धारदेव संघाला. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय सखदेव संघ फायनलची मॅच खेळत असताना या अगोदरची पहिली फायनल मॅच आपण पाहिली शिंदी बनाम वलवण, जिथे मध्ये विजेता संघ ठरला शिंदी, उपविजेता ठरला वलवण संघ. इथे विजेता उपविजेता कोण ठरणार? 12 बॉल 12 धावांची गरज. सगळे मैदानाकडे इथून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज शुभम आणि सागर. सकाळच्या सत्रापासून शुभमचा चांगला खेळ राहिलाय आणि सागरने त्याला चांगली साथ दिली आहे. या महत्वपूर्ण लढतीमध्ये या फायनलच्या मॅचमध्ये अवघ्या 12 धावांची गरज आहे. माफक धावसंख्या आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. जरी आव्हान छोटं असेल तरी कडवं असेल, कारण असं म्हणतात ना की तुम्हाला शून्यातनं जग निर्माण करायचं असेल तर तुम्हाला संघर्षाची परिकष्टा करणं आहे. आई वडिलांचा छत नसताना देखील बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकले. स्वतःच्या बहिणीचे दागिने गाण ठेवून देशाचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होऊ शकले. 26 वर्षात तुरुंगवास भोगून देखील नेल्सन मंडेला शांततेचा संदेश देऊ शकतात. तर इथून सखदेव संघ शून्यातनं जग निर्माण का नाही करू शकणार? त्याकरता त्यांच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता जरूर आहे, पण त्या धावा रोखतील का हा एक प्रश्नचिन्ह आहे. अनेक जे मोठमोठ्या व्यक्ती आहेत अगदी शून्यातून त्यांनी जग निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने इथे देखील तीच परिस्थिती आहे. जर सखदेव संघाला विजय साकारायचा असेल तर शून्यातून जग निर्माण करायचं आहे. विजयाकरिता 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिला बॉल मात्र मार्गस्थ केला जाईल. स्ट्राईक 8 वरती आपण शुभमला पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक अजित इथून मात्र घेऊन येतो.
पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर 5,000 रुपयाची कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला पहिला बॉल ऑन साईडला वळवलाय, पहिली धाव अगदी वेगात आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर पूर्ण होतील. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 या अंकावरती ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला आणि क्षणामध्ये रूपांतर केलं 2 धावांमध्ये. अंकुश जंगम यांच्या माध्यमातून सत्यव संघ विजय झाला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्येत आपण फलक पाहतोय, 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज, फोर्थ विकेटने पुढचा बॉल घेऊन अजित. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी विचार केला तर धावा मात्र किती मिळतील. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अजितचा हा चेंडू वेगाचा होता आणि खऱ्या अर्थानं फलंदाज गतीला बीट झालाय. अतिरिक्त गती प्राप्त झाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. मातीची खेळपट्टी आहे, सातत्याने आपण पाहतोय ते गोलंदाज व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतायत, बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तो बदल अजित या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल कोणत्या टप्प्यावरती असेल यावेळेला मात्र पाहिलं तर मिडऑफकडे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारक्षकलेने 4 धावासाठी. इथे 4 धावा जरूर मिळतील. नक्कीच रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं हा चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं, परंतु तिथे मिसफील्ड आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. धावसंख्या 6 वरती, अवघ्या 6 धावांची गरज. उर्वरित 9 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल घेऊन यावेळेला मॅच फिनिश होईल का? हो, जरूर झाली आहे. धारदेव संघ विजेता ठरतोय तर उपविजेता ठरतोय अर्थातच यजमानी संघ सखदेव. अभिनंदन, वेल प्लेड. चला कमिटी मेंबर्स आपण व्यासपीठाकडे या. मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ सखदेव या ठिकाणी आपण यायचं. आपण या ठिकाणी स्वागत समारंभ करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस उपलब्ध झालं, देणग्या उपलब्ध झाल्या, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्याकरिता आपण मणिक जंगम असतील, नितीन